नमस्कार. आज तुमच्यासाठी काही घरगुती टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने जर शेंगदाणे आपण भाजले तर त्याची टलकरं काढणं आपल्याला खूप अवघड होऊन जातं. अशा वेळी काय करायचं? टलकरं जर काढत बसलो आपण तर घरभरही आपले उडतात टलकरं. मग अशा वेळी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते, नक्की तुम्हाला आवडणार आहे. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा झारा असेल तर काय करायचं, या झाऱ्यावर भाजलेली शेंगदाणे जी आहे ती टाकायची आणि थोडंसं हाताने असं अर्गं हलवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण टलकरं ही खाली निघून जाणार आहे आपली सगळीच्या सगळी. तुम्हाला जर ही ट्रिक आवडली तर नक्की शेअर करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने टलकरं तुमची सगळी निघून जाणार आहे. तुम्ही हवे तेवढे 2-3 किलो शेंगदाण्याचे टलकरं तुम्ही आरामात काढू शकता. पुढची आपली ट्रिक आहे, अशा प्रकारे हुक जे आहे स्टिकर गेले की आपण फेकून देतो, तर हे फेकून न देता त्यांचा रियूज कसा करावा हे बघू, जेणेकरून पैसे देखील वाचतील. प्रथम त्यामागील जुने स्टिकर जे आहे ते आपण काढून घेऊ आणि त्यानंतर आपण याला रियूज कसं करायचं ते आपण बघूया. नेहमी आपण हे जे याचे स्टिकर गेल्यानंतर हे आपण फेकूनच देतो, पण डबल साईजचा टेप जर तुम्ही वापरला यासाठी तर तुम्हाला हे जे स्टिकर आहे वर्षोनवर्ष तुम्हाला वापरता येतील. आणि याचबरोबर आपली जी ट्रिक आहे ती तुम्हाला खरंच आवडणार आहे आणि त्याचबरोबर आपले पैसे देखील वाचणार आहे. कारण राहू हे स्टिकर जे आहे खूप महाग देखील भेटतात आणि ते उपयोगी देखील असतात. ऐन वेळेला आपल्याला अशा स्टिकरची फार गरज असते, अशा हुकची फार गरज असते. ऐन वेळेला कुठे आपण जावं, कुठे शोधावं हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. या ट्रिकमुळे तुमचे पैसे देखील वाचणार आहे. त्याच्या पाठीमागचं जे गेलेलं स्टिकर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं मस्तपैकी काढून घ्यायचं आहे. सहज इझिली निघतं ते. आणि डबल साईजचा टेप असतो त्यालाही आपणही तेच लावणार आहोत. अशा पद्धतीने जे सगळं आहे, फॅन्सी पण हुक असतात कधी आपण घेतलेले, पण त्यामागचे असे टिकर जे आहे ते पाणी जाऊन वगैरे खराब निकामी होतात. तर आपण दुसरा डबल साईजचा टेप लावून याला परत यूजमध्ये आणणार आहोत. तर काय करायचं आहे, हे अशा पद्धतीने सगळं काढून घेतलेलं आहे आपलं. आपण त्यामागचं काही करायचं नाही. आपल्याला डबल साईजचा टेप जर तुमच्याकडे असेल तर काय करायचं आहे, त्याच्या साईजनुसार आपण कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा डबल साईजचा टेप अगदी बाजारात 10-20 रुपयापर्यंत सुद्धा आपल्याला मिळतो, छोट्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये. साईजचा कट करून घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे, हुकला पाठीमागून स्टिक करायचं आहे फक्त, बाकी अजिबात काही करायचं नाही आहे आपल्याला. आणि हा हुक जो आहे तो आपला रियूजमध्ये येणार आहे. तुम्हाला हवं तिथं तुम्ही त्याचा परत पुन्हा वापर करू शकता. अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला लावायचं तेव्हा तुम्ही त्याचं पाठीमागचं जे डबल स्टिकर आहे ते त्यावेळी तेव्हा तुम्ही काढायचं आहे. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडला माझा व्हिडिओ तर शेअर करायला नक्की विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आता दुसऱ्या हुकलासुद्धा आपण स्टिकर लावून घेणार आहोत, डबल साईड टेप लावून घेणार आहोत. पण हे मागचं जे स्टिकर आहे ते तुम्ही लावायच्या वेळेसच काढायचं आहे. अशा पद्धतीनं ही ट्रिक आपली तयार झालेली आहे आणि टाकाऊपासून टिकाऊ पण तयार झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले पैसे पण बरेचसे वाचणार आहे यामुळे. पावसाळ्यात हे असले हुक जे आहे ते खूप कामी येतात. तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. पुढे बघूया आपण दुसरी जी ट्रिक आहे ती आपण बघूया. काय होतं, किचनचा जो बाजूचा जो ग्रेनाचा पीस लावलेला असतो ते खूप काळे होतात. तेलाचं, पाण्याचं, कुकरच्या कधी शिट्ट्या होतात, त्या कुकरच्या शिट्ट्यांचं पाणी पण तिथे जातं, तेल पण फोडणीचं उडत असतं. किचनच्या समोर जो पीस असतो त्याच्यावर सुद्धा खूप तेल पाणी खूप उडत असतं आणि खूप चिकट असा तो 1-2 दिवसातच तो ओटा होऊन जातो. तर हा जो ओटा आहे तो साफ करण्यासाठी आपण काय वापरले इथे, तर थोडंसं मी भांडे घासायचं लिक्विड घेतलं आणि थोडंसं मीठ घ्यायचं. आपल्याला मीठ हे खूप गरजेचं आहे. थोडासा पाण्याचा शिपका मारून घ्यायचं आहे. मिठामुळे काय होणार आहे, मुंग्या आपल्या आजूबाजूला किचनच्या होणार नाही आहे आणि जो किचनचा आपण तेलकटपणा काढणार आहोत, चिकटपणा काढणार आहोत, मिठामुळे ते एकदम सहज सोपं होणार आहे. जर तुम्ही लावून अशा पद्धतीनं जर 1-2 मिनिट जरी ठेवलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग, तुम्ही फक्त इझिली त्याला पुसून घेतलं तरीसुद्धा त्याचा तेलकटपणा, त्याचा चिकटपणा किचनचा जो आहे तो अगदी सहजरित्या निघून येणार आहे. अशा पद्धतीने आपण घासायचं आहे, प्रेस करायचं आहे. तुम्ही जर तारेची घासणी घेतली किंवा इतर कशाने जर घासायला गेले तर तो ग्रॅनाईटचा जो पीस आहे त्याची शाईन निघून जाते. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा स्क्रब घ्यायचा आहे. आपल्याला जास्त
तारीच्या घसणीने आपल्याला घसायचं नाही आहे, त्याच्यामुळे आपल्या जे ग्रॅण्याचा पीस आहे त्याची शाईन पण जाऊ शकते आणि दिसायला तो डल दिसतो. म्हणून आपल्याला अशा पद्धतीची ट्रिक वापरायची आहे, जेणेकरून आपला जो बाजूचा ग्रॅण्याचा पीस आहे त्याची शाईन पण राहील आणि तो स्वच्छ पण राहील. अशा पद्धतीने जर तुम्ही गरम पाणी जरी घेतलं थोडंसं आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही बुडवून आणि हे जर घासलं तर खरंच अशा पद्धती एकदम सोप्या पद्धतीने तुमचं हे निघून जाणार आहे. तेल पाणी तुम्ही जे चिकटपणा आहे तो निघून जाणार. आणि तुमच्याकडे जर असं व्हायपर असेल पाणी काढायचं, जर मॉप असेल तुमच्याकडे छोटंसं, तर त्याने तुम्ही सहज असं ओढून घ्या आणि बघा तुम्ही अजिबात तेलाचा डाग तुम्हाला दिसणार नाही, पाण्याचे डाग तुम्हाला दिसणार नाही. नंतर आपण कोरड्या कपड्याने व्यवस्थित असं जर पुसून घेतलं तर इतकी शाईन देतो हा ओटा. खूपच शाईन आणि खूपच चमकदार मस्त असा आपला ओटा तयार आहे. बघू शकता तुम्ही. असं हप्त्यातून 1 ते 2 वेळेस जर केलं तर तुमचा ओटा जो आहे तो चकाचक राहणार आहे आणि टकाटक राहणार आहे. समोरचा जो ओटा आहे त्याला पण तेल पाणी, आपण तेलाची लोटी ठेवतो, तेलाचं भांडं ठेवतो, कारण रिकामी जागा जर दिसली तर गृहिणी कधीच सोडत नाही, अजिबात सोडत नाही. रिकाम्या जागेमध्ये रिकाम्या जागा भरा म्हटलं स्त्रियांना तर त्या कधी मागे राहणार नाही. त्यांच्यासाठी ही जी रिकामी जागा आहे इथे शोपीस ठेवतील, नाही तर घरातलं काही इतर सामान ठेवतील, तेलाची वाटी ठेवतील किंवा सॉसच्या बॉटल ठेवतील, तेलाच्या बॉटल ठेवतील. तर अशा ज्या बॉटल वगैरे ठेवून जे आपली तिथली जागा जी आहे ती एकदम तेलकट झालेली असते, तिथं मुंग्या पण होतात, तिथं झुरळं होऊ शकतात. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं, तिथे पण आपल्याला मीठ लावायचं आहे. मिठानं काय होतं, एक वास सोडतं मीठ आणि त्या ठिकाणी जे आहे कीटकनाशकही मरून जातात. त्यामुळे आपल्याला मीठ आणि थोडंसं लिक्विड आपल्याला भांडे घासायचं घेतलं आहे आणि ते जर घासून काढलं, एवढं छान पद्धतीनं थोडंसं घासलं आणि त्यावर जर पाणी ओतलं तर असं चमकदार असं आपल्याला तो तिथे सुद्धा ग्रॅण्याचा पीठ जो असतो तो एकदम चकाचक निघणार आहे आणि काही मिनटाचंच काम आहे हे. एवढं छान पद्धतीने ते चकाचक दिसत आहे. बघू शकता तुम्ही. आता ते गॅसवरती काय होतं, तेल पडतं आणि तेल पडल्यानंतर असा पिवळा असा डाग पडतात गॅसला, किंवा काही उतू गेलं का त्याचे डाग निघत नाही. तर काय करायचं, त्या ठिकाणी मीठ टाकायचं आहे आणि मी बोटाने हातानेच रफ करते. बघा तुम्ही, लगेच निघत आहे ते. थोडंसं जर तुम्ही भांडे घासायचं लिक्विड टाकलं तर अजूनच छान, पण काही गरज वाटली नाही मला. म्हणून हे बघा इतकं इझिली ते निघालं. डाग इतका रफ होता का घसणीने अजिबात निघू शकला नसता तो. पण ह्या मिठाने एवढी कमाल केलेली आहे की एकदम त्याची चकाचक एकदम गॅस आपला झालेला आहे आणि गॅसवर कुठल्याही पद्धतीच्या माशा बिशा बसणार नाही आपल्या मिठामुळे. तर या ठिकाणी दुसरी जी ट्रिक आहे, आपले टॅप जे आहे ते नळ जे आहे ते खूप घाण झालेले असतात, त्यांना गंज देखील लागलेले असतात, पांढरे शुभ्र दिसतात. जसे नवीन आपण बसवलेले असतात तसे दिसत नाही. सिरॅमिकचं बेसिन जे असतं त्याची सुद्धा पाण्याचे जे डाग पडलेले असतात, त्या पाण्याच्या डागांमुळे त्याचीसुद्धा एकदम कलर त्याचा डल दिसायला लागतो. अशा वेळी काय करायचं, त्याच्यावरचं सामान सगळं काढून घ्यायचं आणि हे पांढरे जे डाग आहे ती काढायची. एकदम सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर काय करायचं आहे आपल्याला, टूथपेस्ट जी असते तुमच्याकडे, आपण नेहमी दात घासण्यासाठी टूथपेस्ट, तिचं थोडंसं टूथपेस्ट जेवढं आपण आपल्या ब्रशवर घेतो तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. आणि काय करायचं आहे, हलक्या हाताने फक्त चोळून घ्यायचं आहे, रफ करून घ्यायचं आहे नळावरती. तुमचे जर बाथरूमचे नळ असतील, टॉयलेटचे नळ असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं साफ करा. साफ केल्यानंतर एक दक्षता घ्यायची आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. स्वच्छ असं रफ करून व्यवस्थित असं रफ करायचं आहे. हलक्या हाताने रफ करायचं आहे. काहीच गरज नाही, जास्त घासायची गरज नाही, घसणीची गरज नाही, साबणची गरज नाही, पावडरची गरज नाही, कुठल्या बाहेरच्या लिक्विडची गरज नाही. मी फक्त पेस्ट घेतलेली आहे दात घासायची, कोलगेटची पेस्ट घेतलेली आहे आणि तिने मस्तपैकी असा आपला नळ मी घासत आहे. तुम्ही बघून घ्या. 1-2 मिनटाच्या एकच 2च मिनटाचं काम आहे हे आणि इतका पटकन आपला चकाचक हा नळ होतो. तुम्ही बघू शकता, पांढरा शुभ्र असलेला नळ आपला चकाचक झालेला आहे. एकदम सुंदर अशा चकाकी आलेली आहे त्याला. त्यानंतर काय करायचं आपल्याला, इथे बेसिन जे आहे ते सिरॅमिकचं, आपल्याला काय करायचं आहे, हँडवॉश टाकायचं आहे त्याच्यावरती. हँडवॉश टाकल्यानंतर आपल्याला हे असं घासून घ्यायचं आहे, रपसप घासून घ्यायचं आहे. काही दुसऱ्या गोष्टींचा वापर केलेला नाही. मी इथेच पडलेलं जे हँडवॉश होतं आपलं तेच घेतलेलं आहे आणि ह्या जे बाथरूम क्लीनर आहे त्याच्यावर क्लीन करायचं जे आहे ते मी घेतलेलं आहे, त्याच्यावरती घेतलेलं आहे आणि ते मस्तपैकी चकाचक असं सगळीकडून घासून घ्यायचं आहे. आपल्याला व्यवस्थित रफ करून घ्यायचं आहे आणि चौकून जर पाणी घातलं याला तर चकाचक बेसिन आपलं तयार होतं.
आणि जर ही ट्रिक तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. इतकं छानपैकी आणि 2 मिनिटात सेकंदाचा कामा जरी आपण केलं तर अगदी चकाचक आपलं घर दिसू शकतं. तुम्ही बघू शकता. नंतर काय करायचं, ह्या टॉवेलने आपल्याला पुसून घ्यायचं ओल्या कपड्याने, म्हणजे परत पुन्हा त्याच्यावर डाग पडणार नाही आणि ते डाग त्याच्यावर राहणार नाही. अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, धन्यवाद.